महाबळेश्वर तालुक्यातील खरोशी येथे आज सकाळी 11च्या दरम्यान एक दुर्घटना घडली। अंत्यविधी जास्तीसाठी जात असताना 50 ते 60 ग्रामस्थ हे अंत्यविधीसाठी जात असताना एक पूल होता, साकव जो होता, लोखंडी साकव होता, गेली 30-25-30 वर्षापूर्वी बांधलेला होता। तो साकव ती ग्रामस्थ सगळे पुलावर आल्यानंतर तो पूल कोसळला आणि अक्षरशः डेड बॉडी सहित सर्व ग्रामस्थ हे त्या ओढ्यामध्ये कोसळले आणि एकमेकाच्या अंगावर कोसळल्यामुळे कमीत कमी 25 ते 30 ग्रामस्थ हे जखमी झाले। त्यातील 8 ग्रामस्थ हे मोठी जखमी झालेले आहेत। त्यांना तळदेव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केलेलं होतं आणि पुढील उपचारार्थ त्यातले 4 जे ग्रामस्थ आहेत ते पाचगणी मोठ्या उपचारासाठी पाठवण्यात आलेले आहेत। तर खरोशीमध्ये आपल्याला आठवत असेल की गेल्या अनेक वर्षापूर्वी खरोशीत नाव दुर्घटना घडलेली होती। तीच ही खरोशी की जिथं आदिवासीसारखं हे जीवन सर्व ग्रामस्थ जगत आहेत। कुणाचंही लक्ष अधिकारी पदाधिकारी असतील कुणी लक्ष तिकडे देत नाही आणि अशा पद्धतीनं हे जुने झालेले पूल सुद्धा, जुने झालेले रस्ते अक्षरशः आदिवासीसारखं हे जीवन हे ग्रामस्थ कंटत आहेत। VM न्यूज साठी शशिकांत गुरव, तळदेव प्राथमिक आरोग्य केंद्र। किती म्हणजे आता आम्ही जे बघितलं पण असं जे झालं का डायरेक्ट 20 फुटाची मला काय म्हणायचं ते आम्ही स्पॉट बघून आलो ते डायरेक्ट आम्हाला वाटलं तिकडे पण प्रतिकडे आहे म्हणजे ओव्हर आलं ते एकदम ब्रिज असा आमचा सरळ आहे ना, ब्रिज आहे ना त्या साईडचं जे होतं ना समोरच्या साईडला जसे आम्ही चाललोय। माझ्या आजीची अंत्ययात्रेसाठी आम्ही सगळेजण चाललो होतो आणि तो एकच ब्रिज होता, मध्ये लोखंडी ब्रिज होता पण तो भरपूर जुना होता आणि त्या जुना म्हणजे जवळजवळ 25 वर्ष 30 वर्षाचा वरचा ब्रिज आहे आणि त्या ब्रिजकडे अजूनपर्यंत कोणी पदाधिकाऱ्यांनी लक्ष दिलेलं नाही। आज आम्ही जवळजवळ 40-50 लोक, जवळ 60 लोक असतील एवढे लोक त्या ब्रिजवरती जात असताना म्हणजे बॉडी घेऊन जात असताना तर अचानक ब्रिज, लोखंडी ब्रिज खाली कोसळला आणि जवळजवळ आम्ही 10-15 जण जास्त लागला आणि 20-25 जण लोकांना नॉर्मल जखम लागलेली आहे। तरी या लोकांनी, पदाधिकाऱ्यांनी आमच्या तिकडे म्हणजे आदिवासी लोकांसारखं आम्ही जीवन जगतोय तिकडे या सुविधांकडे जरा लक्ष द्यावं ही विनंती आहे। मी राजेश बाबूराव कदम, खरोशी गावचा रहिवासी। आज सकाळी 10:30-11च्या दरम्यान आमच्या गावामध्ये जी दुर्घटना झाली त्याच्यामध्ये माझी आजी जिचं काल रात्री निधन झालं होतं त्याच्यासाठी आम्ही काल मुंबईवरनं सकाळी इकडे पोहोचलो। पण आज आम्ही जाताना, तिला घेऊन जाताना जवळजवळ 50 ते 60 जणांचा आमचा जे गावकरी आणि महिला होत्या तर आम्ही ज्या ब्रिजवरून आम्ही जात होतो पुलावरनं, जे एक 20-25 वर्षापूर्वी बांधलेलं आहे, त्याच्यावरून आम्ही जाताना ती दुर्घटना घडली जी व्हायला नको पाहिजे होती। त्याच्यामध्ये जवळजवळ 25 ते 50 जण आम्ही पडले त्याच्या खाली, पण त्यातले जास्त इंजर्ड झाले ते 8 जण आहेत। त्यांना आम्ही इकडे आता आरोग्य केंद्रामध्ये घेऊन आलो आहे तळदेवला आणि बाकी 4 जण त्यातले जास्त सिरियस आहेत त्यांना आम्ही आता पाचगणीला पाठवले आहे। जवळजवळ आम्ही 25 ते 50 जण पडले पण त्यातले 8-10 जण जास्त सिरियस आहेत, बाकी त्यांना किरकोळ जखमा झाल्या त्यांना आम्ही घरी पाठवले आणि आम्ही इकडे बाकी त्यांना घेऊन आलो आहे। जवळजवळ 20 ते 25 वर्ष पूर्ण जुना ब्रिज होता की आज उद्या करत शेवटी म्हणतात सरकारी यंत्रणेकडनं लक्ष नाही झालेलं आहे। त्या दुर्लक्षामुळे आज त्याची ती परिस्थिती झाली। आमचं नशीब चांगलं आहे की जिथे 1-2 जण, जर ब्रिज वाकडा झाला नसता तर 1-2 जण तर नक्कीच आमच्या आजीबरोबर त्यांचं पण निधन झालं असतं। एवढं घाणेरडी घटना घडलेली आहे। मला वाटतं तुम्ही फोटो बघितल्यावरती तुम्हाला अंदाज येईल त्या सगळ्याचा। तर माझी खरंच सरकारी यंत्रणेला आवर्जून सांगणं आहे की आमच्याकडे जरा बघावं येऊन खाली, म्हणजे आज पण आम्ही आदिवासी असल्यासारखेच जगतोय असं आम्हाला तरी वाटतंय। आज रोजी खरोशी गावामधील श्रीमती कृष्णाबाई चांगू कदम, वय वर्ष 90, या महिला मयत झाल्या होत्या। त्यांच्या अंत्ययात्रेच्या दरम्यान हनुमंत आळी ते आंब्याचा माळ या दरम्यान असलेला लोखंडी पूल, ज्याला आपण साखव म्हणतो,
त्यावरून अंत्ययात्रा जात असताना तो पूल कोसळून अंत्ययात्रेत सहभागी असणारे 25 लोक खाली पडले आणि त्यापैकी 8 लोक जखमी झाले. त्यांना तळदेव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं होतं. त्यामधील 4 लोकांना पुढील उपचाराची आवश्यकता असल्यामुळे बेल एअर हॉस्पिटल पाचगणी या ठिकाणी रेफर केलेलं आहे. आम्ही स्पॉटला व्हिजिट केलेली आहे. आमचे ASI जगताप स्पॉट व्हिजिटसाठी गेलेले आहेत. काळजी करण्यासारखं कोणतंही कारण नाही. परिस्थितीवर लक्ष ठेवणं. आता 11:30च्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये खरोशी या ठिकाणी झालेल्या दरम्यान झालेल्या सर्व नातेवाईक किंवा ग्रामस्थांना या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी उपचारासाठी आणण्यात आले. वैद्यकीय तपासणीच्या प्राथमिक तपासणीमध्ये तर सर्वांना मुक्कामार प्रचंड प्रमाणात लागलेला आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारे जीवितहानी झालेली आहे, परंतु योग्य तो प्राथमिक उपचार करून आम्ही सर्व या ठिकाणी गेलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने 8 पेशंट आलेले होते. त्यापैकी 4 पेशंट हे आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि पुढील उपचारासाठी 4 पेशंट पाचगणी येथील बेल एअर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेले आहेत.